गेली 9 दिवस झालं विशेष अधिवेशन बोलून मराठा आरक्षणाचा विषय कायमस्वरूपी सोडवा या दृष्टिकोनातून या ठिकाणी ठिय्या आंदोलन केलेलं आहे। आणि त्याचबरोबर आपल्या सर्वसामान्य गोरगरिबातील मुलं या ठिकाणी शिक्षणाच्या बाबतीमध्ये सातत्यानंच मराठा समाज व सर्व धर्मातील सर्व जाती धर्मातील मुलांकरता शिक्षणाची जी गैरसोय होती किंवा पैशाअभावी त्यांना अर्धवट शिक्षण सोडावं लागतं ही खंत मी शासनाला बोलून दाखवली आणि मुलींप्रमाणे सर्व मुलांनाही शिक्षण मोफत करावं अशा पद्धतीची मागणी त्या ठिकाणी केली। त्या अनुषंगाने आज या ठिकाणी पोलीस भरती करता जे सराव करणारे सगळे माझे विद्यार्थी बंधू भगिनी या ठिकाणी या आंदोलनाच्या ठिकाणी येऊन त्यांच्या काही व्यथा या ठिकाणी माझ्यासमोर मांडलेल्या आहेत। निश्चितपणानं रात्रीही माझ्याबरोबर चर्चा या ठिकाणी सर्व पोलीस भरतीतले माझे विद्यार्थिनीचे सर्व प्रतिनिधी यांनी ज्यावेळेस चर्चा केली त्यावेळेस रात्री मी फोनवर माननीय मुख्यमंत्री साहेब आणि फडणवीस साहेब आणि दादा यांना तिघांनाही संपर्क केला, परंतु ते तिघही बैठकीमध्ये व्यस्त असल्यामुळे माझं थेट बोलणं झालं नाही। परंतु मी मेसेज माननीय फडणवीस साहेब यांना टाकला आणि त्याचं सकारात्मक उत्तर या ठिकाणी आलेलं आहे। 9च्या ऐवजी 12,000 विद्यार्थ्यांची भरती त्यांचा उत्तर त्या ठिकाणी आलेलं आहे ते आता मी माझ्या विद्यार्थी बंधू भगिनीला दाखवतो। त्याचबरोबर या ठिकाणी आणखीनही विविध मागण्या या ठिकाणी मला त्यांनी सांगितलेल्या त्या सगळ्या मागण्या मी शासनापर्यंत पोहोचवण्याचं काम या ठिकाणी माझ्या पत्राद्वारे करतो। जे स्थानिक विषय जो आहे शिवशक्ती मैदानावरील पोलीस भरती आर्मी भरती इत्यादी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोफत पाचची सोय मी माननीय यादव साहेबांबरोबर हे जी चर्चा आपल्या सगळ्यांना घेऊन करतो, कारण ते खाजगी म्हणजे संस्था कर्मवीर डॉक्टर बाबासाहेब जगदाळे मामांनी ही सगळ्यांकरताच केलेली आहे, परंतु डॉक्टर यादव साहेबांबरोबर कारण मी एक त्या संस्थेचा हितचिंतक आहे आणि त्या ठिकाणी यादव साहेबांबरोबर किंवा त्या संचालक मंडळांबरोबर चर्चा करणं उचित होईल आणि त्यांच्याबरोबर आपण चर्चा करू आणि त्या बाबतीमध्ये ते निर्णय घेतील। अन्यथा भगवान मैदान जे ते आपल्याला लहान पडते असं आपलं मत आहे। आपण आणखीनही 422 ला 14 एकर या ठिकाणी आपल्याला 43 कोटीची मान्यता त्या ठिकाणी मित्रांनो मिळालेली आहे। तेही आपल्याला 400 मीटरचा ट्रॅक जो लागतो आपण करण्याकरता त्या ठिकाणी तुमच्या समोर जाऊन त्या ठिकाणी आपण प्रयत्न करू। आणि सगळ्यात महत्वाचा रविवारी सर्व बंधू भगिनींना जेवणाच्या बाबतीमध्ये जी अडचण येते त्या बाबतीमध्ये मागे पण म्हणलो होतो मी अकॅडमीच्या कार्यक्रमाला आल्यानंतर तुम्ही ती कशा पद्धतीनं प्रश्न सोडवायचा माझ्याबरोबर 1-2 दिवसानं तुम्ही चर्चा करा। आता एवढीच विनंती आहे की आपण जेवढे वारकरी आणि जेवढे काही आपली सगळी या भागातील गोरगरीब किंवा ज्यांना अडचण जेवणाच्या बाबतीमध्ये येते एका ठिकाणी आपण भगवान देवस्थान या ठिकाणी टेबल खुर्च्या एकदम छान पैकी किचन आहे त्या ठिकाणी आपण एकदा बसू, तुम्हाला आवडतंय का बघा आणि त्या ठिकाणी मग चर्चा करून सेंट्रल लाईन मध्यवर्ती, कारण सेपरेट सोय करणं किंवा काही थोडं अडचणीचं ठरण तरी देखील त्या ठिकाणी आपण देवस्थानमध्ये जी काय आपण सोय केलेली ती 1 नंबरची अशी माझ्या माहितीप्रमाणे कुठंच सोय नसेल, तुमच्या मेसमध्ये सुद्धा सोय नसेल इतकी उत्कृष्ट अशी स्वच्छ आणि चांगली सोय आहे। त्या आपण एकदा तुम्ही मी बसू त्या ठिकाणी आणि त्या ठिकाणी चर्चा करून तुम्हाला जे योग्य वाटतंय त्या बाबतीमध्ये माझ्यावर चर्चा करा, तोही सकारात्मक आपण या ठिकाणी निर्णय घेऊ। आणि माझ्या सर्व विद्यार्थी बंधू भगिनींना या पोलीस भरतीच्या आर्मी भरतीच्या निमित्तानं मी माझ्या वतीनं हार्दिक शुभेच्छा देतो। मित्रांनो, तुम्ही आज या ठिकाणी पोलीस भरती असेल किंवा आर्मी भरती असेल किंवा सैन्य दलामध्ये कुठल्याही डिपार्टमेंट आपले असंख्य डिपार्टमेंट आहेत त्यामध्ये जात आहे, देशाची सेवा करण्याचा आपण प्रयत्न करताय आणि अशाच पद्धतीची देशभक्ती आणि देशाची सेवा आपल्या हातून घडो अशी भगवंतचरणी प्रार्थना करून तुमच्या पुढील भविष्य उज्ज्वल व्हावं याकरता भगवंतचरणी प्रार्थना करतो। आणि तुमच्या या समस्या सोडवण्याकरता मी वेळोवेळी पाठीमागेही तुमची मुदत वाढ करण्याकरता मी टोकाला जाऊन वय वाढवण्याची मर्यादा वाढवण्याला टोकाला जाऊन प्रयत्न त्या ठिकाणी केला
माझ्याच पत्रावरती ते काम झालं, परंतु असू दे, आता कुणीतरी आमच्या एखाद्या ताईने श्रेय घेतलं, त्यांना पण शुभेच्छा. आणि रात्री तोही मुद्दा मी सांगितलाय की डिसेंबर पर्यंत मुदत आहे आणि डिसेंबरच्या आतच 9च्या ऐवजी 12,000 भरती करा. त्यालाही मला रिप्लाय एकदम होकारात्मक उत्तर त्याचं आलेलं आहे. हे आपल्या सर्व विद्यार्थी बंधू भगिनींना दाखवतो आणि पुन्हा एकदा आपल्याला हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो.